नमस्कार, मी जतीन मोरे। आज आपण वासंबे जिल्हा परिषद वॉर्डमधील रीस पंचायत समिती गणात आहोत आणि या रीस पंचायत समिती गणातून महायुतीकडून कृष्णा पारंगे हे उमेदवारी निवडणूक लढवित आहेत। तरी आज आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। पारंगे साहेब, आपलं सम्राट मराठी लाईव्हमध्ये स्वागत। धन्यवाद, नमस्कार। पारंगे साहेब, आता येथील रीस पंचायत समिती गणातील किंवा वासंबे जिल्हा परिषद वॉर्डातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। तर आपण रीस पंचायत समिती गणात निवडणूक लढवत असताना या प्रभागातून आपल्याला कशा प्रकारचा जनतेकडून प्रतिसाद मिळतो आहे? जनतेतून प्रतिसाद अभूतपूर्व आहे, तुम्ही बघतात। आणि लोकांशी आम्ही कट टू कट प्रत्येकाला जाऊन डोर टू डोर प्रत्येकाच्या घराघरामध्ये आम्ही प्रचार करण्यावर आम्ही भर दिलेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण त्या पद्धतीनं आहे। खूप चांगला प्रतिसाद आहे, समाधानकारक प्रतिसाद लोकांचा आहे आणि लोकांना आमच्याकडून अपेक्षा पण तेवढ्या चांगल्या प्रतीच्या आहेत। कारण आम्ही गेल्या 20 वर्षामध्ये मी ह्या राजकीय याच्यामध्ये सक्रिय आहे। दरम्यानच्या काळात मी 2017 ते 18च्या दरम्यान मी सरपंच म्हणून कार्यकाल माझा राहिलेला आहे। छोटासा कार्यकाल आहे। छोट्याशा कार्यकाळामध्ये तुम्ही जर तपासलात तेव्हाचा, तर काहीतरी विजनरी, जसं नगरपालिकाच्या दृष्टिकोनातून जसे कामं असतात तशी सुरुवातीला मी नंबर 1 सांगतो, आमच्या वार्डामध्ये एक शिंदेवाडी आहे। शिंदेवाडीमध्ये पाण्याचा दुर्भिक्ष होतं एकदम। मी MIDCच्या साहेबांशी संपर्क करून आज त्या वाडीला आजतागायत 24 तास पाण्याची सुविधा करून दिलेली आहे। तिथे लाईट होती, पण ती जवळजवळ 400 ते 500 ते 800 मीटरवरून त्यांना ते वायर खेचल्या जाऊन लाईटची परिस्थिती होती। तिथे मी तिथल्या अभियंत्याला भेटून MSCBच्या त्यांना तिथे पोल टाकून त्यांना कंडक्टर ओढून त्यांना लाईट त्यांच्या दारामध्ये पोचवायचं काम केलं। इतर ठिकाणी जिथे जिथे लाईटची सुविधा नव्हती तिथे आम्ही स्वतः पोल करून छोटे छोटे पोल तिथे आम्ही लाईटची सुविधा केली। सगळ्या अंगणवाड्या आम्ही त्यावेळी सुशोभित केल्या होत्या, स्मशानभूमी सुशोभित केल्या होत्या। गणपती घाटाचं आम्ही बऱ्याप्रमाणे आम्ही जाळं तयार केलं। चांगल्या ठिकाणी आम्ही बस स्टॉप वगैरे बांधले। तुम्ही मार्गदर्शिका आपल्या विभागामध्ये पहिल्यांदा बघितल्या असतील का, ज्या एक व्हिजनरी आमचं काम होतं का, एका रस्त्याला गेल्यानंतर त्या रस्त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या जे आहेत ठराविक सोसायट्या असतील, काही मंदिरं असतील, काही वाड्या असतील, काही वस्त्या असतील, त्यांचे मार्गदर्शिका म्हणून आम्ही ती पहिली इथं आयडिया किंवा ती आपण म्हणणारे एक काम चांगल्या दर्जाचं केलं। ते आजतागायत पण तसंच्या तसं आहे। आणि बाजारपेठेमध्ये जे ठराविक जे पॉईंट आहेत गर्दीचे, तिथे आम्ही CCTV कॅमेरे पण त्यावेळी लावले होते 2017-18ला। आपण आणखी म्हणजे त्यावेळेस सरपंच होतात 17-18मध्ये, तर आपली आणखी अशी काही म्हणजे ओळख सांगणार असं आणखी काही महत्त्वपूर्ण काम आहे का? ओळख सांगणारं काम मी तुम्हाला आता थोड्यात वेळेपूर्वी बोललो होतो का, जिथे पाण्याचं 100% दुर्भिक्ष होतं तिथे पाणी पोचवायचं आम्ही काम केलं। आदिवासी वाडीमध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून त्या वाडीला पाणी नव्हतं आणि त्या वाडीमध्ये पाणी येणं एवढं सोपं नव्हतं, पण प्रशासनाच्या बरोबर आम्ही चांगल्या पद्धतीचं संपर्क केल्यामुळं त्यांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला। MSCBवाल्यांनी प्रतिसाद दिला आणि चांगल्या दर्जाचं आम्ही त्यावेळी काम करू शकलो। जवळपास 600 ते 700 महिलांना आम्ही चांगल्या प्रत्येक विविध दर्जाचं प्रशिक्षण आम्ही त्यावेळी दिलं होतं, जे पंचायतीच्या कार्यकाळामध्ये सर्वात चांगलं काम गेलं होतं। आणि ज्या मुली म्हणजे तरुण वयात येणाऱ्या मुलींना आम्ही त्यावेळी कॉन्सोलेशन करणं, म्हणजे तारुण्यात आल्यानंतर शरीरामध्ये काय बदल होतात त्याच्या संदर्भात आम्ही एक कार्यशाळा जनता विद्यालयामध्ये बोलावली होती। चांगल्या तिथे प्रतिसाद आम्हाला त्यावेळी लागला होता। म्हणजे हे जे काय ज्या गोष्टी होत्या त्यावेळी त्या सुरुवातीला एक नाविन्यपूर्ण होत्या। आणि प्लास्टिक बंदी, विशेषतः प्लास्टिक बंदीचा उपक्रम आम्ही एवढा यशस्वीपणे राबवला। त्यावेळी आमचे जे स्वच्छता समितीमध्ये जी लोकं होती ती चांगली अगदी उच्च दर्जाचं काम त्यांनी त्यावेळी केलं। 100% प्लास्टिक बंदी ह्या वासंबे परिसरामध्ये त्यावेळी झाली होती, हे नागरिक आज पण मान्य करतात। आता सध्या तुम्ही जसं बोललेत प्लास्टिक बंदी केली होती, परंतु आता जसं तुमचं शहरीकरण वाढतं आहे, तर आता बऱ्याच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, त्यामध्ये डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न समोर येतो आहे का, ती खूप मूळ समस्या आहे म्हणून, तर त्याच्याकडे आपण कसं बघताय?
डम्पिंगची समस्या खूप जटिल प्रश्न येतो. आता तुम्ही बघताय तर वाईट एका गोष्टीचं वाटतं का सगळ्या सुविधा सगळ्या गोष्टी असतानासुद्धा डम्पिंगचा प्रश्न का सुटत नाही आहे. फक्त आम्ही हे करू शकतो, ते करणार होतो, ते करणार होतो. तुम्हाला जनतेने खूप कालावधीसाठी तुम्हाला त्या जागेवर बसवलं होतं. तुम्ही इथपर्यंत अजून पोचलात नाही आहेत. नंबर 1, आत्ता तुम्ही कचरा संकलन करताय. कचरा संकलन करून तुम्ही डंप करताय, पण त्याच्यानंतर त्याची विल्हेवाट कुठल्या प्रकारे लागत आहे तर ते जाळून टाकलं जातं आहे. जाळून टाकण्याने काय होतं आहे, 100% प्रदूषण होतं. आमच्या रिसमध्ये तर आता कित्येक दिवस 3-1 महिने अशी परिस्थिती आहे का संध्याकाळी बाहेर जाणं पण आम्हाला त्रासदायक होतं. कारण का थंडीचे दिवस असल्यामुळं तो धूर दुसरा कुठे जात नाही, तो पूर्णपणे वस्तीमध्ये भटवाडी, रीस, पूर्ण पानशील तळेगावपर्यंत, पानशीलपर्यंत तो एक्सप्रेस हायवेच्या माध्यमातून हायवेने पसरला जातो. आणि त्याच्यापासून खूप आजार लोकांना, दम्याचे आजार किंवा सर्दीचे आजार किंवा खोकल्याचे आजार झालेले आहेत. तर तो कायमस्वरूपी मिटावा म्हणून आम्ही माननीय आमचे उरणचे आमदार आणि पनवेलचे आमदार माननीय महेशजी बालदीसाहेब आणि प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्याकडे हा प्रश्न आम्ही ज्वलंत केलेला आहे. लवकरच तुम्हाला याच्यावर आमची कारवाई दिसेल. या डम्पिंगच्या किंवा कचरा नियोजनाच्या बाबतीत लवकरच तुम्हाला याच्यावर कारवाई दिसेल. साहेब, तुमच्या विरोधात असणारे म्हणजे महाविकास आघाडीकडून आता निवडणुकीसाठी एक विकास कामांचा मुद्दा पुढे करतायत किंवा ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनसंपत्ती, धनसंपत्ती विरुद्ध जनशक्ती असं ते बोललं जात आहे. तर याकडे आपण कसं पाहत आहे? धनशक्ती आणि जनशक्ती याचा एका वाक्यात मी उत्तर देईन. आम्ही अजून पण पत्र्याच्या घरात राहतो. ही वस्तुस्थिती तुम्ही नाकारू शकत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या एका उत्तरामध्ये तुम्हाला धनशक्ती आणि जनशक्तीचा उत्तर अपेक्षित आहे. कळलं का? आता तुमच्या विरोधात काँग्रेसचेच, म्हणजे पूर्वी तुम्ही काँग्रेसमध्ये होतात पण आता तुम्ही BJPमध्ये आहात. आणि आत्ताची जे तुम्ही ग्रामपंचायतची निवडणूक लढवली त्यावेळी आत्ताच्या ज्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये ज्या उमेदवार आहेत त्यांचे पती भूषण पारंगे तुमच्या विरोधात होते. परंतु आता तुमची युतीमध्ये आहात, एकत्र आहात. तर त्याचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होईल या निवडणुकीत? त्याचा फायदा एक आहे की आम्ही एका कुटुंबातले, पारंगे कुटुंबातले आणि एका गावातले, त्याच्यामुळं एकाच कुटुंबातले 2 व्यक्ती 2 परस्पर राहिल्यामुळं थोडासा एक कुटुंबातच थोडासा एक प्रकारे दरी निर्माण झाली होती. पण दरीचा परिणाम एवढा का खोलवर नव्हता. एकमेकांशी आम्ही कार्यक्रमामध्ये बोलायचो. आमच्यामध्ये एवढं काय वितुष्ट नव्हतं बिलकुल. राजकारणच्या बाजूला आम्ही ठेवून आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र असतो. राहिला प्रश्न गावातून आज जवळजवळ 95% गाव तुम्हाला पूर्णपणे एकत्रपणे आमच्याबरोबर प्रचाराला तुम्हाला आलेला दिसेल. त्याला काही अपवाद आहेत, तर त्या अपवाद पण आम्ही मान्य करतो. हे शेवटी राजकारणाचा भाग झाला. तुमच्या विरोधात आता निखिल डवले आहेत. तर कसं वाटतं, म्हणजे हा विरोध, ह्या लढतीकडे आपण कसं पाहत आहे? मी विजनरी काम करणारा माणूस आहे. त्यामुळं विरोध हा मी त्या विरोधाकडे माझं लक्षसुद्धा नाही आहे. विरोध हा माझ्या मनातसुद्धा येत नाही आहे विरोध. कारण का मी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे सरपंच पदाच्या काळात, माझी पत्नी जेव्हा सभापती होती त्यावेळी केलेली जी कामं आहेत तुम्ही दांडफाट्यावरचं तुम्ही हे बघितलं असेल, बस स्टॉप तिथे टाकेदेवी माते तिथं आम्ही उभारलेलं शौचालय, दांडफाट्यावर उभारलेलं शौचालय, स्ट्रीट लाईट, त्यांना CCTV कॅमेरे, इतर ठिकाणी, म्हणजे प्रत्येक वाडी वस्तीमध्ये आमचं काम आहे त्यावेळी. त्यामुळं कामाच्या जोरावर आम्हाला ह्या गोष्टीचा म्हणजे विरोध करून आपण चांगले आहोत हे सिद्ध करण्यातला मी माणूस नाही आहे. मीच चांगलं काम केलेलं आणि मी काम याच्यापेक्षा चांगलं करू शकतो हे सांगणारा मी माणूस आहे. येथील आता जे शहरीकरण होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून येथील लोकांचं जे आरोग्य आहे, तर या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय विचार आहे का प्लॅनिंगमध्ये? वाढत्या शहरीकरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अवश्य सांगेन की मगाशी बोलल्याप्रमाणे आमचे आमदार साहेब बालदीसाहेब आणि प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्याकडे आम्ही ह्या गोष्टीचा पूर्णपणे मॅप तयार केलेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे दांडफाट्यावर होणारं म्हणजे व्हायला पाहिजे रेल्वे स्टेशन. दुसरा मुद्दा, मोरबा डॅमचं पाणी आमच्या भागातून नवी मुंबईला जातं. आता नवी मुंबईची महानगरपालिका ही भारतीय जनता पक्षाकडे आहे. केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे. ह्या माध्यमातून आम्हाला इथे मोरबा डॅमचं पाणी कसं इथं या जनतेला देता येईल शुद्ध आणि चांगलं पाणी, याच्यावरसुद्धा आमचा मीटिंग किंवा चर्चा आमची झालेली आहे.
याच्यानंतर समजा इथे आल्यानंतर आतमध्ये तुम्ही आल्यानंतर इथे एक जागा आमच्याकडे उपलब्ध आहे. प्रस्ताव आमचा प्रस्ताव शासनाकडं विचाराधीन शासनाच्या पटलावर येतो का नागरी सुविधांसाठी जागा आरक्षित ठेवणे. त्या जागा आरक्षितमध्ये आम्ही एक चांगलं वारकरी भवन उभारण्याचा आमचा मानस आहे. म्हणजे आपल्या येथील जे वारकरी पंथाची जी लोकं आहेत, विशेषतः तुम्ही आम्ही वारकरी संप्रदायाला मानणारी लोक आहोत. त्या कार्यक्रमामध्ये आमचं विशेष योगदान असतं, सहभाग असतं. जन्मतः आता नाही आहे का राजकारणापुरतं आम्ही जातो ना येतो, पाया पडतो अशातला काय भाग नाही आहे. आम्ही जन्मतः वारकरी संप्रदायातलीच लोक आहोत. त्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचं इथं वारकरी भवन व्हावं, इथल्या जनतेला इथे एक चांगलं सुसज्ज रुग्णालय त्याच जागेमध्ये जिथं आम्ही आरक्षित भूखंड मागितलेला आहे शासनाकडे आणि तो लवकरच आम्ही मंजूर करून घेणार आहोत. या मंत्र्यांच्या बरोबर आमचं एक शिष्टमंडळसुद्धा मिटिंग झालेली आहे. पण तात्काळ मिटिंग इलेक्शन लागल्यामुळं आम्हाला तो प्रस्ताव तात्पुरता थांबवावा लागला. पण त्याचा आम्ही पाठपुरावा करून इथे चांगलं सुसज्ज हॉस्पिटल हे 100% आम्ही निर्माण करणार. आणि घनकचरा हॉस्पिटल, वारकरी भवन, पाणी आणि रेल्वे स्टेशन ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आमच्या व्हिजनरी कामं आहेत. हे तुम्हाला कालावधीमध्ये काही कालांतराने तुम्हाला दिसेल का आम्ही कसं त्याचं इम्प्लिमेंट करतो. एक भूखंड आरक्षित भूखंड आहे मोपाड्यामध्ये प्रिया स्कूलच्या बाजूला क्रीडांगणासाठी आम्ही MIDCकडे त्याची मागणी केलेली आहे का तो आमच्याकडं देऊन त्याला आम्ही सुशोभित करून चांगल्या दर्जाचं क्रीडांगण तिथे नागरिकांना, विद्यार्थ्यांना, मुलांना, इतर जे खेळाडू आहेत त्यांना कसं आपल्याला विकसित करून त्यांना देता येईल याच्यावरसुद्धा आमचा प्रयत्न आहे. चौथा विषय पोसरी हा गाव आहे. पोसरी हा पुनर्वसित गाव आहे. तिथे त्यांचा एक एंट्री म्हणजे जाणं येण्याचा मार्ग हा सिंगल आहे आणि तिथं बऱ्या प्रमाणात वस्ती वाढल्याने रस्ता खूप कमी झालेला आहे. तिथं जय प्रिसिजन आणि दुसऱ्या बाजूचा जो प्लॉट आहे सध्या तो MIDCकडे आहे. तर त्या संदर्भात आम्ही MIDCकडं मागणी करून पोसरी नागरिकांना तिथून एक ॲक्सेस देण्याचा आमचा मानस आहे का जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना जाण्या येण्याचा मार्ग दुसरा असणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावर पण सुद्धा आमचं चर्चा चालू आहे आणि तो सुद्धा आम्ही काम करून दाखवणार. साहेब, एक आणखी एक मुद्दा समोर येतो आहे. बऱ्याचदा आमच्या चॅनलच्या वतीने देखील बातम्या लावल्या होत्या की येथील जो काही MIDCचा जो भाग आहे किंवा औद्योगिकरण झालेल्या ज्या कंपन्या आहेत तर तिथे देखील बेकायदेशीर पार्किंग केली जाते आणि वाहतूक कोंडीचा एक प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे अपघाताचं देखील प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तिथं. तर त्या ठिकाणी काय आपलं आहे का प्लॅनिंग काय? तुम्ही हा मुद्दा जो घेतला, पार्किंग केला जातो, टपऱ्या उभारल्या जातात, ह्या गेल्या 2 वर्षात ह्या 2 वर्षात अतिक्रमणचा विळखा इतका वाढलेला का गेल्या 20 वर्षात जे अतिक्रमण झालं नाही ते त्या 2 वर्षात झालेलं आहे. याला कारणीभूत कोण आहे? काही पुरस्कृत असल्याशिवाय हे होत नाही. अतिक्रमण तुम्ही आमच्याकडं 35 एकर जमीन आमची शिल्लक आहे. आम्ही जर अतिक्रमणला आम्ही जर पुरस्कृत केलं असतं तर आमच्याकडे आज 35 एकर जमीन शिल्लक राहिली नसती. आज तुम्ही वासांबे ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये इतकी जागा शिल्लक असलेली एकतरी ठिकाण दाखवा. अजिबात नाही. का तर आमचा अतिक्रमणाला पूर्णपणे विरोध. अतिक्रमण हे असं आहे का एक प्रकारे ती जखम आहे, ती कधीच बरी होत नाही. तुम्ही त्याला पाणी, लाईट, रस्ता, विविध सुविधा देऊ शकत नाहीत अधिकृतरित्या. ते तुम्हाला त्रासदायकच. पण तुम्ही आता बघाल तर तुम्ही आमचा दांडफाटा ते रिस ह्या भागात होणारं अतिक्रमण आणि रिसपासून मोपाडा परडा कॉर्नरपर्यंत झालेलं अतिक्रमण याच्यामध्ये तुम्हाला तफावत दिसेल. आम्ही न सांगता ते तुम्हाला चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. यासाठी काय तुम्ही प्रयत्न करणार? याच्यासाठी अधिकृतरित्या शासनाकडून तुम्ही भूखंड हे करून मागून त्या भूखंडावर ज्या सुविधा तुम्हाला देता येतील, चांगलं मच्छी मार्केट तुम्हाला उभारू शकता तुम्ही, पार्किंग, वाहनतळ किंवा क्रीडांगण आपल्याकडे जागा आहे. MIDCकडे आपण त्याचा पाठपुरावा करून, कारण तुम्ही ज्या दर्जाचा ज्या ठिकाणावर तुम्ही जाता म्हणजे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती सदस्याचा असेल, पंचायत समितीचा सभापती असेल, त्याचा कामाचा दर्जा असतो. त्यांच्या म्हणजे आपण बोलतो त्यांची ती लेवल असते. त्या लेवलचं तुमचं काम होणं गरजेचं आहे. ते काम काही अंश आपल्या प्रमाणात दिसत नाहीत. जिल्हा परिषदेच्या सदस्याचं, सभापतींचं किंवा अध्यक्षांचं त्या कामाचा एक दर्जा असतो. आज मंत्र्याच्या लेवलला सभापतीपद असतं कुठलं जिल्हा परिषदेचं. तसं तुम्ही एकतरी काम आपल्या विभागात दाखवा. ही टीका नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. मी काय सांगतो, ही टीका नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्या दर्जाचं काम तुम्ही
दाखवा. आपल्याकडं म्हणजे तसं पद आहे समजा जिल्हा परिषदेचं महिला बाल कल्याण वगैरे होऊन गेलेलं आहे आणि त्याचा आत्तापर्यंत आपल्या प्रभागाला कसा फायदा झालेला आहे, महिलांच्या रोजगाराच्या बाबतीत असेल किंवा बालकांचं पोषणाचा विषय असेल या संदर्भात. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोचवणं हे तर काम प्रत्येक सदस्याचं सभापतीचं असतं, पण त्याच्यापेक्षा तुमच्याकडं विजन असावं लागतं. जसं आपण बोललो, इथे एक हॉस्पिटल, इथे डम्पिंगचं असेल, हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. त्याच गोष्टीचा आम्ही गेल्या काही दिवसापासून आम्ही बोलतो. आमच्या जिल्हा परिषद सदस्य तुम्ही चांगल्या मताने निवडून द्या, तुम्हाला त्या कामाचा दर्जा दिसेल आणि त्या कामाची दर्जा त्याची क्वालिटी पण दिसेल. तुम्ही पंचायत समितीला तुम्ही आम्हाला निवडून द्या, त्या पंचायत समितीच्या दर्जाचं काम तुम्हाला दिसेल. आम्ही ते केलेलं आहे. मागच्या पंचायत समितीच्या कालावधीत आम्ही ते केलेलं आहे आणि त्यावेळी 2019च्या दरम्यान राज्यात आपल्या खालापूर पंचायत समितीचा 3रा क्रमांक आला होता. कोणी त्याचं म्हणजे जास्त अवभव केलं नाही, पण मी तुम्हाला आज सांगतो, त्यावेळी 3 आमच्या सभापती होऊन गेल्या. त्यावेळी त्यांच्या त्या कामाचं एक काय म्हणतात त्याला पोचपावती म्हणून पंचायत समितीचा 3रा क्रमांक आमचा त्यावेळी आला होता राज्यामध्ये. कारण आम्ही त्या दर्जाचं काम प्रशासनामध्ये आणि समाजामध्ये केलं होतं म्हणून तो 3रा नंबर आमचा आला होता. साहेब, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी औद्योगिकरण आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, तर येथील सुशिक्षित बेरोजगारांचा शिक्षणाचा विषय असेल आणि महिलांच्या संदर्भात जे बचत गट असेल किंवा काय त्यांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने आपलं कशा प्रकारचे आपलं प्लॅनिंग असणार आहे? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा त्या जागेवर गेलात तर तुम्ही त्या कंपनीबरोबर, त्या कंपनीच्या ज्या असेल मॅनेजमेंट असेल त्यांच्याबरोबर, मग तो CSR फंड असेल, त्या CSR फंडाचा तुम्ही योग्य वापर करून तुमच्या विभागामध्ये विविध समस्यांचं निवारण करू शकता. रोजगाराचं तुम्ही तिथं निवारण करू शकता. ज्या कॅटेगरीमध्ये तुमची इथली जे तरुणी आहेत त्यांना तुम्ही त्यांच्याकडं जाऊन बसून त्या मॅनेजमेंटच्या बरोबर सांगून का बाबा आमच्या इथल्या तरुणांना नोकरीचं कंप्लीट झाल्याशिवाय तुम्ही इतर भागातील तरुणांना इथं सामावून घेऊ नका, हे आपण ठणकावून त्यांना सांगितलं पाहिजे. हे ठणकावून सांगण्याची वेळ आता आलेली आहे. आपल्याकडे चांगल्या दर्जाचे उपक्रम इथे होत आहेत, होऊ घातलेले आहेत. आता BPCL असेल, BPCLकडे 100% आमची मागणी असेल, 100% आमची मागणी असेल का इथल्या प्राधान्याने इथल्याच तरुणींना इथे नोकरीमध्ये सामावून घ्यावं, हा आमचा पहिला अजेंडा असेल कंपनीकडे. साहेब, एकंदरीत आता जे तुम्ही सगळा हा रोडमॅप या चर्चेतून तुम्ही सांगितलेला आहे, तर मतदारांनी आपल्यालाच का निवडून द्यायला पाहिजे, काय सांगाल? मतदारांनी आपल्यालाच निवडून द्यावं यातल्या 2-4 कारणं अशी आहेत की आम्ही याच्यापूर्वी केलेली कामं आणि आम्ही सांगितलेले, तुम्ही आमचा वचननामा बघा, त्या वचननाम्यातली 99% कामं आम्ही पूर्ण करणार, याच्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून द्या, एवढंच सांगतो. साहेब, या ठिकाणी आपले जे स्थानिक आमदार आहेत महेशजी बालदी साहेब, यांच्याकडून आपल्या स्थानिक मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून कसा उपयोग होईल? तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आमचे दमदार आमदार उरणचे कार्यसम्राट आमदार महेशजी बालदी साहेब यांनी म्हणजे माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये एवढ्या प्रमाणात निधी मी याच्यापूर्वी कधी बघितला नव्हता. याच्यापेक्षा जास्त निधी आणण्याचं त्यांचं मानस आहे, आमची अपेक्षा आहे. बघा तुम्ही आता पानशील ते बारवाई पूल डांबरीकरण रस्ता 3.5-4 कोटीचा, नंतर तलाव आणि विविध गावांच्या मध्ये चांबारली असेल, कांबा असेल, लोदिवली असेल, रीस असेल, मोपाडा, शिवनगर, पोसरी, ह्या खान्या आंबिवली असेल, आदिवासी वाड्या असतील, प्रत्येक ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याचं जाळं त्यांनी व्यवस्थितरित्या रचलेलं आहे. आमच्या वासंबेमध्ये नाही, चौक असेल, वाशिवली असेल, इतर पूर्ण उरण मतदारसंघामध्ये चांगल्या दर्जाचं काम त्यांच्याकडून होत आहे. याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं काम ते आमच्याकडून पण करून घेणार आहेत असं त्यांनी आम्हाला ठणकावून सांगितलेलं आहे. आणि त्यांनी जी उमेदवारी आम्हाला जी दिलेली आहे ह्या मतदारसंघासाठी, ती ह्याच गोष्टीसाठी आहे की आम्ही इथला लोकांच्या ज्या गरजा, ज्या अडचणी, त्या 100% त्यांच्यापर्यंत पोचवून त्याचं निवारण करण्यासाठी, ह्या गोष्टीसाठी आम्हाला आमदार साहेबांचा 100% फायदा होणार आहे. विशेषतः बालदी साहेब आणि प्रशांतदादा ठाकूर साहेब दोन्ही व्यक्ती उच्च दर्जाचं त्यांचं कामाचं विजन आहे. आणि बालदी साहेबांच्या माध्यमातून JNPT ते चौक हा एक रस्ता जो होणार आहे, तो मार्ग ह्या
पूर्णपणे अटल सेतू आणि मुंबई हा जो अंतर आहे हा तुमचा अर्ध्या तासात होणार आहे. त्याचं लवकरात लवकर त्याचं काम चालू होणार आहे. त्याच्यामुळं इथल्या प्रगतीला किंवा इथल्या डेव्हलपमेंटला वेगाने इथले डेव्हलपमेंट होणार आहे. त्या दर्जाचं इथं म्हणजे पाणी, रस्ता, लाईट, रेल्वे स्टेशन ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. त्या 100% आमदार साहेब या गोष्टीसाठी सक्षम आहेत आणि त्याचा त्याचा आम्ही पाठपुरावा करणार. ठीक आहे, धन्यवाद. मतदारांना काय आवाहन कराल? येत्या 7 तारखेला होणाऱ्या सार्वत्रिक पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कमल चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या तिन्ही उमेदवारांना, जिल्हा परिषदेच्या नेहाताई भूषण पारंगे, वासंबे जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत त्यांचा निशाणी आहे कमळ, वासंबे पंचायत समितीच्या उमेदवार आहेत सौ अर्चना आत्माराम भोईर आणि रिस पंचायत समितीचं स्वतः मी उमेदवार आहे कृष्णा गंगाराम पारंगे, माझी पण निशाणी कमल चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही आम्हाला आपलं बहुमूल्य मत आशीर्वाद रूपे देऊन आम्हाला विजय करायला असं अपेक्षा आहे. आणि याच्यानंतर ज्या होणाऱ्या जो बदल आहे तो तुम्हाला जो अपेक्षित बदल आहे तो आमच्याकडून 100% होईल. कारण आमच्याकडं त्या दर्जाचे आमदार आणि त्या दर्जाचे आमच्याकडं व्यवस्थापन आमच्याकडं आहे एवढी सर्वांना विनवणी करतो. आणि येत्या 7 तारखेला आम्हाला भरघोस मताने तुम्ही विजय कराल अशी अपेक्षा जनतेकडून सांगतो. धन्यवाद. आपण या मुलाखतीच्या माध्यमातून रीस पंचायत समिती गणाचा जो काही ठोस विकास आराखडा जो आपण या ठिकाणी स्पष्ट केला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि आपल्या या निवडणुकीसाठी आमच्या चॅनलकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.